मी मीटिंग मधनं बाहेर पडलो होतो समोर. ओके. काय एक्सप्लेन करत होतो रे मी? स्ट्रक्चर झाली होती मायनस आर इफेक्टची का राहिली? ठीक आहे ठीक आहे, मी काढतो परत. ओके, डिलीट करतो. सर 1 मिनिट. ओके ओके. झालं सर. हा, नेक्स्ट पॉइंट. मला वाटतं 4th किंवा 5th पॉइंट असेल. 4th आहे होते. 4th पॉइंट मध्ये काय म्हणायचं? प्लस आर इफेक्ट इज शोन बाय groups like
डिलीट करतो. सर एक मिनिट. ओके. सर हा. त्या थर्ड ह्याच्यामध्ये मायनस आर इफेक्टच्या एस मध्ये किती पॉझिटिव्ह चार्ज असतात त्याच्यावर? कशा याच्यामध्ये म्हणतोयस? हा. त्याच्यात काय म्हणतोयस? एस वर किती पॉझिटिव्ह चार्ज? एस वरती आत्ता आत्ता काहीच नाहीये पॉझिटिव्ह चार्ज. सल्फरची व्हॅलन्सी 2, 4 और 6 असू शकते. आता इथं त्यानं 6 दाखवली, त्यामुळे त्याला काही चार्ज नाहीये. ओके. ओके, डिलीट करतो. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला क्वेश्चन कशा फॉर्म मध्ये येतात बघा. ड्रॉ ऑल रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ असं म्हणून आपल्याला वेगवेगळे कंपाऊंड दिले जाऊ शकतात. ड्रॉ ऑल रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ नायट्रोबेन्झिन, तर तुम्ही हे काढणार नायट्रोबेन्झिन. याच्याऐवजी जर आपल्याला सांगितलं असेल अनिलिन, अनिलिन साठी आपण कुठलं काढलं होतं? मगाशी NH2 चं घेतलं होतं बघा, NH2. NH2 साठी याच्या आधी जे रेझोनन्स स्ट्रक्चर्स काढले होते ते अनिलिन आहे. सो ड्रॉ ऑल रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ अनिलिन म्हणलं की मगाचं काढायचं. व्हॉट इज दिस? जर हा ग्रुप लावलेला असेल तर आपण त्याला काय म्हणतो त्या कंपाऊंडला? बेन्झिनला जर OH लावलेला असेल तर बोला रे परत. हायड्रॉक्सी. नाही नाही नाही, फिनॉल. हा. याचे सगळे जे काही फंक्शनल ग्रुप्स आहेत, 23 फंक्शनल ग्रुप्स, त्याच्यामधला एक फंक्शनल ग्रुप आहे फिनॉल. ओके, व्हॉट इज दिस ग्रुप? OR म्हणजे फॉर एक्झाम्पल OCH3 तिथं आहे. OCH3 म्हणजे इस्टर झाला तो. बेन्झिन रिंगला इस्टर लावलाय, त्याला आपण म्हणतो अनिसोल. म्हणजे असं जे स्ट्रक्चर आहे, बेन्झिन रिंग, अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड्स, बेन्झिन काढलं, मी म्हणलं OH, then this is phenol. Draw all resonance structures in phenol असं समजा क्वेश्चन आहे. आता काय करणार आपण? फिनॉल आहे, फिनॉल कडे इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे आपल्या लिस्ट मध्ये बघा तो +R इफेक्ट मध्ये आपण टाकलेला आहे त्याला, +R इफेक्ट. सो इलेक्ट्रॉन पेअर कुठल्या डिरेक्शनला न्यायची आता? इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स बेन्झिन रिंग. काय येईल बघा पुढचं स्ट्रक्चर? Negative charge at this position, here double bond, oxygen plus charge. Oxygen has shown 3 valency, now 3 bonds using lone pair, so it will get positive charge, then double bonds remaining.
एकदा कम्पेअर करा बरं, मगाशी जे NH2 काढलं होतं, NH2 बरोबरच आहे सर ऍनिलिन, सेम आहे ॲज लाईक, सेमच असतं, फक्त सेमच OH असतं. टाकायचं ना. करेक्ट, या पोझिशनला फक्त NH2 होता मगाशी, बाकी सगळं सेम आहे. सेकंड बघू आपण. ड्रॉ ऑल रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ फिनॉक्साइड आयन. व्हॉट इज फिनॉक्साइड आयन? इथं OH ला आपण फिनॉल म्हणतोय. फिनॉक्साइड आयन विल बी O मायनस. O मायनस कशामध्ये आलाय बघा, प्लस R मध्ये आलाय का मायनस R मध्ये? प्लस आर. प्लस R. आपण काय करणार आहे, बेन्झीन रिंग विथ अल्टरनेट डबल बॉन्ड्स, हियर O मायनस. काय करायचं आता, instead of lone pair of electrons, now we are going to move that minus charge here, डबल बॉन्ड त्या पोझिशनला येईल. पुढची सगळी स्ट्रक्चर सेम, वरती जसं केलंय तोच प्रकार. काय येईल बघा, मायनस साइन, here double bond O. Now oxygen will not get positive charge because valence is 2. ती एक्सिड नाही झालेली, त्यामुळे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येत नाहीये बघा. ऑल रिमेनिंग स्ट्रक्चर अँड डबल बॉन्ड्स आर ॲट सेम पोझिशन्स. नेक्स्ट, सेम आलं का? रेझोनन्स स्ट्रक्चर्स काढता येणं एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे, एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. हे जर जमत नसेल तर प्रॅक्टिस करायला लागेल, भरपूर प्रॅक्टिस करा. पण हे रेझोनन्स स्ट्रक्चर्स आलीच पाहिजेत, कारण ते जर नाही आली तर आपल्याला बऱ्यापैकी अवघड जाणार आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री अवघड जाऊ शकतं जर आपल्याला रेझोनन्स स्ट्रक्चर्स नाही येते तसं झालं. ओके, डिलीट करतो. सर एक मिनिट. ओके. झालं हा, अजून प्लस आर इफेक्टचं काय सांगितलंय बघा, अजून एखादा ग्रुप OR ग्रुप. So instead of this hydrogen, there will be some R group, let's say CH3. इथं CH3 आल्यामुळं बाकीच्या एरोज मध्ये काही चेंजेस येतील का बघा? नो. नो चेंज. सो आपल्याला फक्त इथं काय घ्यायचं, इथं फक्त CH3 येत जाईल.
काही प्रॉब्लेम येतोय का? सेम प्रकारे इथं खाली आपण काय घेतला होता, OH, H was replaced by minus charge. That is, H was removed, so oxygen will get negative charge, and we are moving that negative charge in the benzene ring. So हा प्लस R इफेक्ट मिळालेला आहे. डिलीट करतो. सिमिलरली ड्रॉ ऑल रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ कुठला तरी मायनस R इफेक्ट वाला ग्रुप घ्या बरं. काय घ्यायचा? मायनस R इफेक्ट. कुठला ग्रुप घेऊया? कुठला तरी एक ग्रुप घेऊ. C डबल बॉन्ड O, इथं H घेतलं समजा. Minus R effect. So what we are going to do? We are going to move double bond outside the ring. इथं डबल बॉन्ड आला तर नेक्स्ट लगेच काय होणार? हा डबल बॉन्ड मूव्ह होईल. ओके, अदरवाइज कार्बनची व्हॅलन्सी एक्सीड होते. नेक्स्ट स्टेप, positive charge of this carbon, double bond C, H, single bond O minus. All remaining structure is same. सर त्या एचला थ्री नाही लागणार का? H ला काय? सर नंबरिंग नाही येणार का? ओ आणि CH3 आहे ना. O आणि CH3 नाही, लक्षात नाही आलं माझ्या. काय काय म्हणतेस? सर तिथे तुम्ही बोलला होता ना की R च्या जागी CH3, OR मध्ये R च्या जागी CH3. हा हा, तर इथे H ला 3 नाही लागणार का इथे? इथं का? इथं हा हा. नाही नाही, अल्डिहाइड ग्रुप घेतलाय मी, CH डबल बॉन्ड O. ओके. If we have some other substituent here with minus R effect, let's say COOH, काय फरक पडेल बघा. इथं हायड्रोजन आहे, इथं OH आहे. Will it affect remaining things? No. नो. बाकीचं सगळं सेम काढायचं आपल्याला. इकडचे हे बॉन्ड्स असे आणणार, नेक्स्ट स्टेप मध्ये हा बॉन्ड इकडे आणणार, नेक्स्ट स्टेप हा बॉन्ड, नेक्स्ट स्टेप याला खाली घ्यायचं, इथल्या डबल बॉन्डला इथे घ्यायचं, फिनिश. ओके, सो कुठलाही कंपाऊंड आपल्याला दिलेला असला तर त्याची रेझोनन्स स्ट्रक्चर्स काढता आली पाहिजे. ओके, एक पुढे अजून काही कंपाऊंड सॉल्व्ह करूयात. बघा क्वेश्चन, ड्रॉ resonance structures and resonance hybrid of, let's say, CH3COO minus. See, negative charge
ऑर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. याच्यानंतर जर सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असं दिसलं तर आपण तिकडे मूव्ह करू शकतो. सो वी हॅव अ निगेटिव्ह चार्ज, आफ्टर दॅट वी हॅव सिंगल बॉन्ड, आफ्टर दॅट वी हॅव अ डबल बॉन्ड. सो व्हॉट वी कॅन डू इज वी कॅन मूव्ह दिस निगेटिव्ह चार्ज हिअर सो दॅट दिस डबल बॉन्ड विल बी मूव्ड. म्हणजे काय स्ट्रक्चर येईल बघा, CH3 C. Now double bond will be at this position and this oxygen will get negative charge. काही प्रॉब्लेम येतोय का बघा. These are the resonance structures. And what about resonance hybrid? Wherever there was double bond and single bond, एका स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड आहे, एका स्ट्रक्चर मध्ये सिंगल बॉन्ड आहे, असं जर झालं असेल एखाद्या पोझिशनला, देन गिव्ह पार्शल बॉन्ड ऍट दॅट पोझिशन. म्हणजे कसं, CH3 C सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O. Okay, then at this position we had a double bond. At same position in next structure we have a single bond. So त्या पोझिशनला इथं पार्शल डबल बॉन्ड काढायचं. Next, we had a single bond here, but double bond in next structure. या पोझिशनला partial double bond काढायचा. And what is charge? Overall charge on the compound is -1. So -1 दोन ऑक्सिजन्स वरती आहे, डिवाइड झालाय. So what we can show is we can show -half -half. ओके, असं दाखवता येऊ शकतं. और draw a bracket and just say minus charge on bracket. म्हणजे हा मायनस चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. ओके, दिस इज ऑल्सो पॉसिबल. और व्हॉट वी कॅन शो इज ड्रॉ मायनस चार्ज हिअर इन बिटवीन बोथ द बॉन्ड्स. हे सुद्धा चालतं. दॅट मायनस चार्ज इज नॉट ऑन कार्बन. लक्षात घ्या, दॅट मायनस चार्ज इज नॉट ऑन कार्बन. मायनस चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड बिटवीन टू ऑक्सिजन्स. आणि त्याच्यामुळे ते जे पार्शल डबल बॉन्ड काढले त्याच्यामध्ये काढायचं. म्हणजे काही वेळेला असं सुद्धा काढला जातो, हा बॉन्ड असा दाखवायचा, CH3 C O O and then minus charge. This is also possible. Okay, so resonance structures आपल्याला पार्शल डबल बॉन्ड ने दाखवायचे. Then now this is resonance hybrid. And these two are resonance structures. सर हा, रेझोनन्स हायब्रिड कसं काढलं परत एक्सप्लेन करता का? जिथं डबल बॉन्ड आहे एका स्ट्रक्चर मध्ये आणि दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये सिंगल बॉन्ड आहे, तिथं पार्शल डबल बॉन्ड द्यायचा. हे कळलं का पहिलं? हो सर. म्हणजे हा पार्ट कळला ना, डबल बॉन्ड पार्शल काढले दोन पोझिशन्सला कुठल्या ते कळलं बरोबर. आता काय दाखवायचं आपल्याला, वी हॅव निगेटिव्ह चार्ज इन दिस स्ट्रक्चर ऑन दिस ऑक्सिजन and negative charge on this oxygen in another structure. So there is total -1 charge distributed on two oxygens. So ते कसं दाखवणार आपण? इधर निगेटिव्ह चार्ज कॉमन काढला दोघांमध्ये, या फॉर्म मध्ये काढलं, और टोटल स्क्वेअर ब्रॅकेट करायचा आणि वरती मायनस चार्ज दाखवायचा टोटल. कळलं का? हो सर, कळलं. ओके, सो प्रॅक्टिस साठी कुठलं काढाल? याच्यातलं काढा बरं. होमवर्कला हे डिलीट करतो. ड्रॉ ऑल रेझोनन्स स्ट्रक्चर्स अँड रेझोनन्स हायब्रिड फॉर दिस मॉलिक्यूल CH3 CH. दाखव ना 2 मिनिट. हो, दाखव. ओके सर.
CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड O. काय बघायचं आपल्याला? अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड्स और लोन पेअर सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असं काही झालंय का? इथं दिसतंय तुम्हाला डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. इन विच डिरेक्शन वी नीड टू मूव्ह नाउ? बघा हा ग्रुप दिसतोय तुम्हाला. कुठल्या टाईपचा ग्रुप आहे? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग -R आहे का +R आहे? बघा -R. सो आपल्याला इलेक्ट्रॉन्स त्याच्या डिरेक्शनला न्यायचे. म्हणजे आपण काय करणार? इलेक्ट्रॉन्स विल बी मूव्ड इन दिस डिरेक्शन. त्याचं जे काही रेझोनन्स स्ट्रक्चर येईल ते येईल पुढचं, आणि मग त्याचा रेझोनन्स हायब्रिड काढा आणि उद्या डिस्कस करू आपण हे. चलो थांबवा. Yes, sir. Bye, sir. बाय सर. अच्छा बाय Bye, sir. बाय.